भारताच्या प्रगतीसाठी एक नेशन एक इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे या, देशातील राजकीय पक्षांना विनंती. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं आवाहन. मोदी अल्पमतामधले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलं, त्यांनी अशा मुद्द्यांवर बोलायला नको. वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून राऊतांची मोदींवर टीका. वैद्यकीय शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळेही तिथे असतील तर भेटेन. रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का, या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणेंचं विधान. उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती. पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम, मंत्रालयामध्ये झेंडा फडकवेल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ, राऊतांकडून ठाकरे 2 सरकारचा पुनरुच्चार. मला बदनाम करण्याचा प्रयत्न, आमच्यात कोणताही वाद नाही, दादांत खोटं बोलत आहेत. फाईलवरून शिंदे आणि अजित पवारांमधील वादाच्या चर्चेनंतर अजितदादांकडून स्पष्ट. शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीतील गँगवॉर, 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू, संजय राऊतांची टीका. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक. ओबीसीतूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी. मुख्यमंत्री शिंदेंकडून वर्षा निवासस्थानी तर अजित पवारांकडून पुण्यामध्ये ध्वजारोहण. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे. महिनाअखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अजित पवारांची माहिती. सायबर गुन्हेगारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला लक्ष. अर्जाच्या फेक लिंकद्वारे महिलांचे बँक खाते रिकामे करण्याचे प्रकार समोर. महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाल्यामुळे विरोधकांना पोटशूळ. लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. स्वातंत्र्य दिनानिमित्त नवाब मलिक यांचं ट्विट. नवाब मलिक यांच्या ट्विटमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर. मलिक अजित पवारांसोबत असल्याच्या चर्चा. देशात सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं. सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी. सिव्हिल कोडवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य.